बदलत्या काळानुसार बाजार समितीने 30 मापाडीना बंद सॉफ्टवेअर दिल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला असून यामुळे शेतीमालाचे भाव व वजन थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती जाणार आहे. तर दुसरीकडे गेल्या 20 वर्षाच्या कार्यकाळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असून शेतीमालाला रास्त भाव व वजन थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे. ही बाजार समितीचा पारदर्शक कारभार चालू असल्याची पावती आहे. तर शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी बाजार समिती आदर्श काम करत असून मला अभिमान असल्याची गौरवोद्गार खासदार निलेश लंके यांनी बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले आहे. बाजार समितीच्या 36 मापाडीना बंद सॉफ्टवेअरच्या मोबाईल शुभारंभ खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मारुती रेपाळे, सभापती बाबासाहेब तरटे, उपसभापती बापूसाहेब शिर्के, संचालक किसन रासकर, शंकर नागरे, संदीप सालके, बाबासाहेब नेहे, गंगाराम बेलकर, चंदन भळगट, सौ पद्मजा पठारे, सौ रोकडे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पठारे, जयसिंग मापारी, दीपक पवार, शिवाजी होळकर, प्राध्यापक संजय लाकूडजोडे, बंडू साबळे, जितेश सरडे, राजेंद्र तारडे, कारभारी पोटगण याया औटी, शिवाजी जाधव, शरद रोकडे, संतोष काटे, सचिव सुरेश आढाव, सुभाष कावरे, शिवाजी पानसरे, तुकाराम चव्हाण, राहुल सोंडकर यांच्या शेतकरी सभासद उपस्थित होते. यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले की ज्या हेतूने अथवा उद्देशाने संस्था निर्माण केली त्या दृष्टीने पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. तर बदलत्या काळानुसार बनतं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये बाजार समितीबद्दल विश्वास निर्माण होणार आहे. त्यामुळे पारदर्शक कारभाराबरोबर शेतकरी हित जोपासण्याचे काम केले आहे. एक चांगले काम सभापती बाबासाहेब तरटे व उपसभापती बापूसाहेब शिर्के व संचालक मंडळाचा महाराष्ट्रात नावलौकिक वाढला असल्याचे लंके म्हणाले. सभापती बाबाजी तरटे म्हणाले, शेतकरी व व्यापारी यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. भाळवणी उपबाजार लवकरच चालू करणार आहे. 2 कोटी रुपयांच्या नफ्यातून मुदत ठेवी ठेवलेले आहेत. सध्याचे संचालक मंडळ शेतकरी सभासद हिताचे काम करत असून 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आहे. शेतकऱ्यांसाठी अल्पदरात 50 रुपयात दर्जेदार भोजन व्यवस्था व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सभापती बाबासाहेब तरटे यांनी सांगितले आहे. सुपा औद्योगिक वसाहतीत पेट्रोल पंप व शीतगृह उभारण्यासाठी चालू आर्थिक वर्षात प्रयत्न करणार असल्याचे सचिव सुरेश आढाव यांनी सांगितले. यावेळी कृषी तज्ञ, माजी उपसभापती, प्रगतशील कांदा उत्पादक शेतकरी यांचा गौरव करण्यात आला. मार्केट कमिटीच्या स्थापनेपासून कधीच अशी वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नाही. ही सभा आज तुमच्या माध्यमातून झाली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आता जो माणूस चांगलं काम करतो, आदर्श काम करतो, तो समाजापुढे यायला कधी डगमगत नाही. तर वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे आणि लोकांसमोर या सभाचा मांडण्यासाठी त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. अतिशय पारदर्शक काम करणारा माणूस समाजापुढे येऊन हा सगळा हिसाब मांडू शकतो आणि तो हिसाब मांडण्याचं काम आपल्या ह्या सर्व संचालक मंडळाने खऱ्या अर्थाने केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मी तरी माझ्या राजकीय जीवनामध्ये पारनेर तालुक्यामध्ये काम करत असताना कधीच अशी मार्केट कमिटीची, बरोबर आहे डॉक्टर साहेब, कधी राजशेखर मार्केट कमिटीचे रेपाळे साहेब किंवा जाधव साहेब, कधी असे आपण तरी नाही बघितली का? तुम्ही बघितले असं मला सांगता पाहिजे. आजपर्यंत अशी राजकीय अशी कधीच मार्केट कमिटी पाहू झाली चेअरमॅनशिप अशी कधी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नाही आणि ती सर्वसाधारण सभा आज तुम्ही घेतली म्हणजे तुमचं मानवा तुम्हाला देवाचं एवढं धन्यवाद कमी. खरंच अतिशय सुद्धा ज्यावेळेस मार्केट कमिटी आपल्या बाजार समितीचे संचालक व कर्मचारी वृंद यांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न व खर्चातील काटकसर यामुळे आतापर्यंत सर्वात जास्त उत्पन्न वाढीचा अहवाल व हिशोबपत्रके सादर करण्याचा या निमित्ताने खरोखर आनंद होत आहे. मित्रांनो, बाजार समितीची स्थापना झाल्यापासून या मागच्या आर्थिक वर्षामध्ये बाजार समितीने सर्व आमच्या व्यापारी आणि शेतकरी बांधवांच्या माध्यमातून सर्वात जास्तीचा वाढावा
या निमित्ताने कमवलेला आहे. जवळजवळ 1,32,00,000चा निव्वळ नफा बाजार समितीला मागील आर्थिक वर्षामध्ये या ठिकाणी झालेला आहे. बाजार समितीमध्ये आपण वेगवेगळे उपक्रम या वर्षभरामध्ये या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत. त्यानंतर आदर्श शेतकरी पांढरी प्रत्येक कामोड गावचे भाऊसाहेबजी कुरकुटे यांनीही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी स्टेजवरती यायचा आहे. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आजी माजी सभापती उपसभापती आदर्श शेतकरी यांचा रवी असा आणि त्यांचा उल्लेख मी आधी केला. जिल्ह्यातील पहिली चंदन बाग ज्यांनी फुलवली, राज्यातील पहिले चंदन प्रोसेसिंग लायसन्स व पहिली चंदनावर विविध प्रकारची प्रोसेसिंग कंपनी पारनेर तालुक्यात ज्यांनी उभारली असे गणनीय श्री अशोकरावजी आवटी. त्याचबरोबर दैत्य गुंजाळ गावचे आदर्श शेतकरी श्री सुभाष अहिराजी गुंजाळ आणि ज्यांनी मनोगत व्यक्त केलं अशा आपल्या पारनेर तालुक्यातील निघोज गावच्या आपले ज्यांनी महाराष्ट्रात भारतात दूध उत्पादकांना मार्गदर्शन केलं अशा श्रद्धाताई भुवन यांचाही आपल्याला सन्मान करायचा आहे. मी खासदार साहेबांना विनंती करतो की या आमच्या सर्व आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान आपण करावा. चंदनाची शेती म्हटलं की आपल्याला बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं, पण आवटी साहेबांनी चंदनाची शेती अधिकृतरित्या त्यांना लायसन आहे, प्रोसेसिंग लायसन मिळवून महाराष्ट्रातले जे पहिले शेतकरी आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तालुक्यातील प्रगतशील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आपण अनाउन्स करतो. त्यांनी एक किंवा 5-6 ग्रुपने स्टेजवरती यायचा. माननीय शिवाजी अण्णासाहेब पठारे, बाळासाहेब गंगाराम निमोणकर, प्रकाश महादेव पवार, कैलास लक्ष्मण कोंढे, राजेंद्र रामराव खेडे, शिवाजी गंगाराव निंबाळकर, राजेंद्र शितोळे,